टिपिकल आर्चूमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत नवीनच मेनू जो घरातच अवेलेबल असतो, जेणेकरून आपण सकाळच्या पोळ्यांचे कुटके करणार आहोत. भरपूर पोळ्या पडल्या होत्या, त्यामुळे आज भाजी काय करायची हा प्रश्न पडला होता. त्यामुळे मी आज ठरवलं होतं थोडासा खिचडी भात, डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून भात करणार होते आणि आपल्या चपात्यांचे कुटके करणार होते. चपात्या तुम्ही बघशालच 6 पोळ्या उरल्या होत्या. आम्ही घरी जेवलो नव्हतो, त्यामुळे आमच्या वाट्याच्या पोळ्या उरल्या होत्या. त्यासाठी आम्हाला आज करायचे होते कुटके. आम्ही कुटके बोलतो, काही भुगा पण करतात, पण संध्याकाळची वेळ होती त्यामुळे मी कुटके केले होते आणि थोडासा भात लावलेला होता. आता या चपात्या नरम होत्या, त्यामुळे मी त्यांचे कुटके करून घेत होती. कुटके जास्त मोठे नाही करायचे, छोटेसे कुटके करायचे होते. हे बघा, अशा पद्धतीने हे कुटके करायचे. आणि आपण थोडीशी लाल मिरची, हिरव्या मिरची आणि लसूण दळून घेतलेला होता. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे पण दळलेले होते. चला तर मग आपण करूया सकाळच्या चपात्यांचे कुटके. तेल तापायला टाकलेलं आहे किंवा तेल तापायला ठेवलं आहे. मी 3 वागळं तेल टाकलेलं होतं. तेल गरम होईपर्यंत मी मसाल्याच्या डब्यातून मोहरी, जिरे आणि हळद काढून घेत होती. तोपर्यंत तेल गरम होत आहे. आज आपण शॉर्टकट मेनू करणार आहोत. इथून पुढचे ब्लॉग माझे रेग्युलर पडतील. जे मी करणार आहे ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. फोडणी द्यायची होती. मोहरी टाकली होती, थोडे जिरे टाकायचे होते आणि नंतर बारीक कापलेला लाल कांदा फोडणीला टाकायचा होता. कांदा मी जास्त नाही वापरते. आणि हो, कुटक्यांसाठी तुम्ही अजून पण भरपूर व्हेजिटेबल टाकू शकता, जसे मटर, वाटाणा, बटाटा किंवा अजून टमाटी हे पण टाकू शकता. पण मला थोडेच करायचे होते, पोळ्या जास्त होत्या आणि मी भात पण लावलेला होता, त्यामुळे मी बाकीचे मेनू नाही वापरलेत. पण तुम्ही टाकू शकता किंवा आपण शेंगदाणे पण टाकू शकतो परतून, त्यामुळे अजूनच छान टेस्ट येईल. कांदा आपण मस्त असा परतून घेऊ. त्यामध्ये दळलेली मिरची टाकू. शेंगदाणा, लसूण, मिरच्या दळून घेतल्या होत्या. तिखट आपल्याप्रमाणेच ठेवायचे आहेत. आणि हे गरम गरमच खायसाठी खूप छान लागतं. गार झाल्यावर चव देत नाही. कढीपत्ता माझा थोडा वाळलेला होता. हिरवागार कढीपत्ता माझा नव्हता. अशा प्रकारे ती दळलेली मिरची आपण टाकूयात. मस्त अशी खरपूस होईपर्यंत परतून घेऊया. मी दाखवते तुम्हाला. मिरची अशी खरपूस परतून घेऊ. थोडीशी हळद टाकते मी, कारण नंतरून ते कुटके सफेद दिसतात, छान नाही दिसते, म्हणून नॉर्मल मी थोडीशी हळद टाकत होती. बघितलंच असेल तुम्ही. आणि मीठ आपल्याला चवीपुरतं टाकायचं होतं, कारण आपल्या पोळ्यांमध्ये मीठ आपण टाकलेलं असतं, त्यामुळे मी मीठ मापातच टाकते. लागलं तर वरून घेता येईल. बघा, मिरची मस्त परतून झालेली आहे. मिरचीने तेल सोडलं होतं. अशा प्रकारे आपली मिरची खरपूस भाजून झालेली आहे, परतून झालेली आहे. आता आपण टाकत आहोत पाणी. मी आता पाणी तांब्या म्हणजे 1 लोटा 1.5 लोटा पाणी टाकलेलं होतं मी जगाने, जेणेकरून 6 पोळ्या आपल्याला बुडवायच्या आहे, प्लस ते शिजवायचे आहेत, त्यामुळे मी पाणी जास्तच ठेवलं होतं. रेसिपी कशी वाटली आणि साधी सोपी घरातल्याच वस्तूंमध्ये आपल्याला करायची होती, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, पोळ्या टाकून न देता मी त्याची चांगल्या प्रकारे वापर करून घेतला आहे आणि आपली
आजची भाजी पण वाचवलेली होती. त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं आहे तुम्ही मला नक्की सांगा. प्रत्येक घरामध्ये अशा लेडीज करीतच असता शॉर्टकट स्कीम. चला, आपल्या फोडणीला उकळी आली आहे आणि आता मी चपात्यांचे कुटके तुकडे टाकत आहे. शिळ्या चपात्यांचा भरपूर वापर केलेला जातो. कोणी गरम करून खातं, कोणी भुगा करून खातं, कोणी त्याला पिझ्झा प्रकारे वगैरे करू शकता. मी दाखवेल तुम्हाला. मी मुलींसाठी एखाद्या वेळेस पिझ्झा करते त्याचा, ते पण मी तुम्हाला दाखवते. लहान मुलं आवडीनं खाता. आता अशा प्रकारे ही चपाती आपली भिजलेली होती त्या तिखट रशीमध्ये आणि मग ती नंतरून अशी टेस्ट लागते. त्यासोबत पापड किंवा लोणचं, कैरी खायला घेतलं अजून खूप टेस्ट येते. पण थंडीचं वातावरण असल्यामुळे आम्ही आपला उडदाचा पापड भाजलेला होता आणि आपला मसाले भात होता, खिचडी भात होता. मसाले भात नाही, खिचडी भात होता. अशा प्रकारे आज आमचं जेवण होतं. चला, टिपिकल आरचूमध्ये कसा वाटला आजचा मेनू मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. कसं वाटतंय, गावठी कोथिंबीर नाही आहे आणि माझे कुटके तयार होते. थोडे मी हे बघा उकळी आलेली आहे. करता आपल्याला सर्व काही वगैरे जेवायला घेता करता ते पाणी खूप आटून जातं. जेवायला बसल्यावर ते पूर्ण घट्ट होतं. त्यामुळे मी थोडे आसटच धरले होते. हे बघा, अशा प्रकारे आमचं जेवण आहे आज. आणि उडदाचा पापड भाजलेला होता. कसं वाटतंय, गरम गरम थंडीचा मेनू छान वाटतो खायला. चला तर मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट. भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.